त्याच्यामुळे 6 कुठे गेले आता आम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत वाट बघू. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये सामंतांचं स्टेटस. ऑपरेशन टायगर पास की फेल? महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षात अनेक अभूतपूर्व उलतापालती पाहायला मिळाल्यात. मात्र सध्या सुरू असलेलं नाट्य आधीच्या सर्व घडामोडींचे रेकॉर्ड मोडीत काढणारं ठरू शकतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार फुटणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार या वावड्यांनी राजकारणात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या संपूर्ण मोहिमेला राजकीय वर्तुळात आणि प्रसार माध्यमांमध्ये ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं असून या नावाभोवती सध्या राज्याचं संपूर्ण राजकारण फिरताना दिसतंय. या राजकीय महासंग्रामात तेल ओतण्याचं काम केलंय ते राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे खंदे नेते उदय सामंत यांच्या एका सोशल मीडिया स्टेटसनं. उदय सामंत यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध रॅपर संबाटा याच्या पिण्याक या गाजलेल्या रॅप सॉन्गच्या मोठे मोठे गार केले गंमतमध्ये या ओळी स्टेटस म्हणून ठेवल्यात आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नव्या वादाला आणि चर्चांना तोंड फुटलंय. या स्टेटसचा नेमका अर्थ काय आणि याची एवढी चर्चा का होतीये आणि दुसरीकडे ज्या ऑपरेशन टायगरमुळे सामंतांनी हे स्टेटस ठेवलंय ते ऑपरेशन टायगर किती पास किती फेल हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. हे स्टेटस केवळ एक गाण्याची ओळ नसून त्यामागे उद्धव ठाकरे गटाला पूर्णपणे नामोहरम करण्याचा आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात आणण्याचा एक सुप्त राजकीय संकेत दडला असल्याचा दावा विश्लेषकांकडून केला जातोय. उदय सामंत यांच्या या स्टेटसचं टायमिंग अत्यंत अचूक आणि तितकंच संशयास्पद मानलं जातंय. कारण ज्यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी मातोश्रीवरील अत्यंत महत्त्वाची बैठक चुकवली आणि ते दिल्लीत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याच्या बातम्या आल्या, नेमक्या त्याच काळात हे स्टेटस झळकलं. सोशल मीडियाच्या युगात नेते आपल्या भावना किंवा पुढील रणनीती थेट जाहीर न करता अशा सूचक स्टेटसच्या माध्यमातून व्यक्त करत असतात आणि सामंत यांनीही नेमका हाच मार्ग निवडल्याचं दिसतंय. संबाटा या रॅपरचं हे गाणं सध्या तरुण पिढीत आणि इंस्टाग्राम रील्सवर प्रचंड ट्रेंडिंग असून त्यातील आक्रमक शब्द विरोधकांना थेट आव्हान देण्यासाठी किंवा त्यांना जमिनीवर आणण्याचा आनंद साजरा करण्यासाठी वापरले जातात. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये कधी ऑनमध्ये दिसलो तर कधी कल्टी मार या ओळींमधून उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांना आणि त्यांच्या उरल्या सुरल्या राजकीय ताकदीला आपण अत्यंत सहजतेनं म्हणजेच अगदी खेळता खेळता संपुष्टात आणलाय असाच घरबीट टोला लगावलाय. या स्टेटसचे स्क्रीनशॉट अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्रभर व्हायरल झालेत आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर जणू युद्धच पेटलंय. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेले ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या खासदारांमध्ये संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. या 6 खासदारांनी एकत्र येऊन लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची आणि स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवून तो गट शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याची योजना आखली असल्याचं बोललं जातंय. जर असं झालं तर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या आमदारांच्या बंडानंतरचा दुसरा आणि सर्वात मोठा कायदेशीर तसेच राजकीय धक्का ठरेल. हा संपूर्ण प्लॅन अत्यंत गुप्तपणे राबवला जात असल्यानं आणि यामागं थेट ठाकरे यांच्या वाघ या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न असल्यानं याला ऑपरेशन टायगर हे नाव मिळालंय. या ऑपरेशन टायगरच्या संदर्भानं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत सडेतोड आणि सूचक विधाने केली आहेत. त्यांनी थेटपणे आम्ही कोणतीही फूट पाडत असल्याचा इन्कार केला असला तरी ठाकरे गटातून लोक बाहेर का पडतायत याचं अचूक विश्लेषण त्यांनी मांडलंय. सामंत यांच्या मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात संवाद आणि विश्वासाचा प्रचंड अभाव आहे. आमदार किंवा खासदारांच्या सुखदुःखात धावून जाणं, त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना गती देणं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी थेट संपर्क ठेवणं ही पद्धत ठाकरे गटात उरलेली नाहीये. जेव्हा लोकप्रतिनिधींना आपल्याच पक्षात किंमत मिळत नाही आणि पक्षप्रमुख केवळ मोजक्याच लोकांच्या कोंडाळ्यात अडकून पडतात तेव्हा स्वाभिमानी नेते आणि खासदार दुसरा पर्याय निवडतात असा थेट आरोप सामंत यांनी केला. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की शिवसेना ही मूळची वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची असून तिचं खरं नेतृत्व आणि विचारांचं सोनं आज एकनाथ शिंदे करतात. त्यामुळे खासदार किंवा आमदार स्वतःहून जनहितासाठी आणि विकासासाठी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होत असून त्यासाठी आम्हाला कोणत्याही विशेष ऑपरेशनची गरजच उरलेली नाहीये असा दावा त्यांनी केलाय.
दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत आक्रमक आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्या. राऊत यांनी पत्रकार परिषदेत आणि आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शिंदे गट आणि भाजपवर पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधी खरेदी करण्याचा गंभीर आरोप केलाय. त्यांनी असा दावा केलाय की ऑपरेशन टायगरच्या नावाखाली ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव वापरून खासदारांना धमकावलं जात आहे आणि प्रत्येक खासदाराला तब्बल 50 कोटी रुपयांची ऑफर दिली जाते. नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरवून त्यातून 2 खासदारांना अज्ञात स्थळी नेण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय. राऊत यांनी विरोधकांना इशारा देताना म्हटलंय की ज्यांना जायचं असेल त्यांनी राजीनामा देऊन खुशाल जावं, परंतु महाराष्ट्रातील जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक या गद्दारीला कधीही माफ करणार नाहीत आणि निवडणुकीत या सर्व गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील. वाघावर ऑपरेशन करणं इतकं सोपं नाही, अशा शब्दात त्यांनी उदय सामंत आणि शिंदे गटाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण वादाचा राजकीय अँगल आगामी विधानसभा निवडणुकांशी थेट जोडलेला आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वी दोन्ही शिवसेनेत स्वतःला खरी शिवसेना सिद्ध करण्याची मोठी चढाओढ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेल्या जागांमुळे त्यांचं मनोधैर्य वाढलं होतं. मात्र जर त्यांचंच निवडून आलेले खासदार अशा प्रकारे त्यांना सोडून गेले तर जनमानसात उद्धव ठाकरेंची पकड दिली झाल्याचा संदेश जाईल. शिंदे गटासाठी ऑपरेशन टायगर यशस्वी करणं अत्यंत प्रतिष्ठेचं बनलंय, कारण यामुळे ते कायदेशीररित्या आणि नैतिकतेरित्याही ठाकरे गटापेक्षा सरस ठरतील. उदय सामंत यांचा स्टेटस आज या मोठ्या राजकीय गणिताचा एक भाग मानला जात असून त्याद्वारे त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचवण्याचा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केलाय. उदय सामंत हे राजकारणातील अत्यंत चतुर आणि शांत डोक्यानं खेळी करणारे नेते मानले जातात. त्यांनी ठेवलेले स्टेटस केवळ करमणुकीचा भाग नाही, तर तो एका मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे. जेव्हा एखादा जबाबदार मंत्री अशा प्रकारे जाहीरपणे विरोधकांना गार केल्याची भाषा वापरतो तेव्हा पडद्यामागं अनेक गोष्टी आधीच निश्चित झालेल्या असतात, असा इतिहास सांगतो. ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस, खासदारांची नाराजी आणि संवादहीनता या कमकुवत दुव्यांवर शिंदे गटानं अचूक बोट ठेवलं असून ऑपरेशन टायगर आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचं चित्र दिसतंय. येत्या काही दिवसात जरी 6 खासदार अधिकृतपणे वेगळा गट स्थापन करून बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संपूर्णपणे नवीन दिशा मिळेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर अस्तित्वाचं मोठं संकट उभं राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.